इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजेच निवडणूक रोख्यांच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडली आहे। इलेक्टोरल बॉन्ड्सबाबतची माहिती ही सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला इलेक्शन कमिशनला द्यायला सांगितली। इलेक्शन कमिशनने ती आपल्या वेबसाईटवर टाकावी असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते, परंतु अजूनपर्यंत ही माहिती म्हणावी तितक्या पारदर्शकरित्या समोर येत नाहीये। खरोखरच इलेक्टोरल बॉन्ड्सबाबतची माहिती समोर येणं सर्व राजकीय पक्षांसाठी सोयीचं ठरणार आहे का, आणि इलेक्टोरल बॉन्ड्समधून येणारी माहिती म्हणजेच राजकीय पक्षांना केलं जाणारं फंडिंग आहे का, या विषयावर चर्चा करण्यासाठी नमस्कार, मी सोमेश कोलगे गल्ली टू दिल्लीच्या या वेब एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। कॅमेऱ्यावर आहेत मनीष खेर। मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की इलेक्टोरल बॉन्ड्स नावाची एक स्कीम 2018च्या दरम्यान सरकारने लागू केली होती, आणि या स्कीम मार्फत तुम्ही निनावी पद्धतीने बॉन्ड्स विकत घ्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून। तुमचं नो युअर कस्टमर म्हणजे KYC झालेलं असलं पाहिजे, आणि हे बॉन्ड्स तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षांना घेऊन द्या। ते राजकीय पक्ष बँकेत सबमिट करून त्या बदल्यामध्ये जितक्या पैशाचे बॉन्ड्स त्यांना दिले असतील तुम्ही तितके पैसे हे ते बँकेकडून स्वतःच्या अकाउंटवर घेऊ शकतात, आणि यामार्फत जवळपास 10 ते 12 हजार कोटी इतके 2019 नंतर ट्रान्झॅक्शन्स झालेले आहेत अशी माहिती आपल्याला मिळते। त्यापैकी 6060 करोड इतका निधी हा भारतीय जनता पक्षाला मिळाला, आणि इतरही काही पक्षांना निधी मिळालेत। भाजपनंतर तृणमूल काँग्रेस आहे, त्यानंतर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, अशा काही पक्षांना याबाबतचे निधी हे इलेक्टोरल बॉन्ड्स यामार्फत मिळाले होते। इलेक्टोरल बॉन्ड्सच्या बाबतीत सुप्रीम कोर्ट म्हणालं की माहितीचा अधिकार हा सर्वसामान्य नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे। फ्री अँड फेअर इलेक्शन्स याचा अर्थ निवडणुकांमध्ये पारदर्शकता असली पाहिजे, आणि त्यामुळे कोणत्या कंपनीने किती पैसे किंवा कुठल्याही व्यक्तीने किती पैसे इलेक्टोरल बॉन्ड्स मार्फत कुठल्याही राजकीय पक्षाला दिले असतील तर त्याविषयीची माहिती ही सर्वसामान्य नागरिकांना मिळाली पाहिजे, आणि ती माहिती निवडणूक आयोगाने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घ्यावी आणि आपल्या वेबसाईटवर प्रकाशित करावी। खरं तर हा आदेश दिल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने ताबडतोब सुप्रीम कोर्टाकडे एक अर्ज दाखल केला आणि सांगितलं की आम्हाला इलेक्टोरल बॉन्ड्सच्या बाबतीतली अशा स्वरूपाची माहिती द्यायला अजून वेळ लागेल, तुम्ही आम्हाला 30 जूनपर्यंत मुदतवाढ द्या, कारण हे काम करणं फार अवघड आहे। आम्ही अशा स्वरूपाचा डेटा हा अनॉनिमिटी मेंटेन ठेवण्यासाठी कुठल्याही डिजिटल स्वरूपात सेव्ह केलेला नव्हता, तर आमच्याकडे 2 वेगवेगळ्या रजिस्टर्समध्ये 2 वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती आहे। उदाहरणार्थ XYZ व्यक्तींनी जर इलेक्टोरल बॉन्ड्स विकत घेतले असतील तर त्याची नोंद एका रजिस्टरमध्ये एका फोलिओमध्ये आहे, आणि दुसरा सायलो जो आहे त्यामध्ये कुठल्या राजकीय पक्षाने किती रुपयाचे बॉन्ड्स आणून दिले आणि त्या बदल्यात त्यांच्या खात्यावर त्यांना किती निधी गेला याविषयीची माहिती आहे। थोडक्यात XYZ व्यक्तींनी जर 10 बॉन्ड विकत घेतले होते तर त्यापैकी त्यांनी भाजपला 4 दिले का, उरलेले 6 त्याने इतर 3 पक्षांमध्ये वाटले का, याविषयीची माहिती अशा स्वरूपाचं मॅचिंग करून ठेवली गेलेली नाही आहे। SBIचा हा अर्ज सुप्रीम कोर्टात या आठवड्यातील सोमवारी सुनावणीसाठी आला होता, आणि त्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला झापलं अशा बातम्या आपण सगळ्यांनी ऐकल्यात। परंतु त्याचवेळी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड असं म्हणाले होते की मॅचिंग एक्सरसाइज करायला तुम्हाला कोणी सांगितलंय, तुम्ही तुमच्याकडची माहिती उद्यापर्यंत निवडणूक आयोगाला द्यायची आहे। निवडणूक आयोगाने त्यांच्याकडची माहिती ही शुक्रवार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे खरं तर आजच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेबसाईटवर टाकायचे। आता निवडणूक आयोगाने इथे आणखीन एक मोठी खेळी केली, ती अशी की स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मिळालेली माहिती निवडणूक आयोगाने कालच त्यांच्या वेबसाईटवर टाकली। त्यांनी शेवटी डेडलाईन येण्याची वाट पाहिली नाही, आणि निवडणूक आयोगाने एक अर्ज सुप्रीम कोर्टाकडे दाखल केला की इलेक्टोरल बॉन्ड्सबाबतच्या सुनावणी सुरू असताना आम्ही 2 वेळा सीलबंद पाकिटामध्ये काही माहिती सुप्रीम कोर्टाकडे पाठवली होती, ती माहिती आम्हाला परत द्यावी, त्याच्या मूळ कॉपीज आमच्याकडे नाही आहेत आणि त्याविषयीची माहितीसुद्धा आमच्याकडे नाही आहे। सुप्रीम कोर्ट म्हणालं की ही जी माहिती आहे ती माहिती डिजिटल स्वरूपात स्कॅन करून घ्या आणि त्यांच्या मूळ प्रती ओरिजिनल कॉपीज या इलेक्शन कमिशनला परत देऊन टाका। आता इलेक्शन कमिशनला माहिती होतं की ज्यावेळी आपण हा अर्ज घेऊन सुप्रीम कोर्टाकडे सुनावणीसाठी जाणार आहोत त्याचवेळी आपण जी माहिती प्रसिद्ध केली आहे त्या माहितीवर आक्षेप घेऊन काही याचिकाकर्तेसुद्धा सुप्रीम कोर्टात येऊ शकतात, आणि त्यानुसार जसं अपेक्षित होतं त्याप्रमाणे प्रशांत भूषण असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक राईट्स
ही जी मूळ संस्था आहे ज्यांनी याचिका दाखल केली होती, आणि दुसरे कपिल सिब्बल या दोघांनीही सुप्रीम कोर्टाकडे एक अर्ज दाखल केला आणि त्यांनी म्हटलं की सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं पालन झालेलं नाही आहे। सुप्रीम कोर्टाने जजमेंटमधला तो पॅराग्राफ पुन्हा एकदा रेफर केला, ज्या पॅराग्राफमध्ये माहिती कशा स्वरूपात टाकलेली असली पाहिजे हे लिहिलं होतं। आणि त्यानंतर मग तुषार मेहता यांनी एक टेक्निकल मुद्दा मांडला। ते म्हणाले की मी इथे केंद्र इलेक्शन कमिशनच्या वतीने अपियर होतोय, मी इलेक्शन कमिशनचा वकील म्हणून तुमच्यासमोर उभा आहे, पण स्टेट बँक ऑफ इंडियाचे वकील इथे नाहीत, कारण या संपूर्ण प्रकरणात स्टेट बँक ऑफ इंडियाला कोणीही पार्टी केलेलं नाही किंवा प्रतिवादी केलेलं नाही। त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाचं पण काहीतरी म्हणणं असू शकतं, स्टेट बँक ऑफ इंडियाचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांना नोटीस इश्यू करण्यात यावी अशी मागणी तुषार मेहतांनी केली। त्यावर सुप्रीम कोर्ट म्हणालं की आम्ही नोटीस इश्यू करतोय, रिटर्नेबल ऑन मंडे म्हणजे सोमवारपर्यंत या नोटीसचं स्टेटस कळेल, सोमवारी या प्रकरणावर आपण पुन्हा सुनावणी करू। आता या सगळ्यात जो मूळ मुद्दा आहे तो असा की जर इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या बाबतीत कुठल्या बॉन्ड्सनी कुठल्या व्यक्तीला किंवा कुठल्या व्यक्तींनी कुठल्या कॉर्पोरेट बॉडीनी विकत घेतलेल्या बॉन्ड्सच्या मार्फत कुठल्या राजकीय पक्षाला पैसा मिळाला आहे याची जर माहिती हवी असेल तर त्यासाठी त्या बॉन्ड्सच्या युनिक नंबरवरून, ज्याला अल्फा न्यूमेरिकल नंबर म्हटलेलं आहे, त्या नंबरवरून शोधावं लागेल की प्रत्येक बॉन्ड हा कोणी सबमिट केला होता आणि कोणी विकत घेतला होता। आणि ही एक्सरसाइज प्रचंड टाईम कन्झ्युमिंग आहे, हे आपल्याला मान्य करावंच लागेल। सुप्रीम कोर्ट वारंवार असा अर्थ काढते की तुम्ही मूळ ॲप्लिकेशनमध्ये तर म्हटलं होतं की आमच्याकडे हा डेटा तयार असेल, परंतु स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटलं आहे की एखादा गुन्हा घडल्यानंतर स्पेसिफिकली कोणत्या तरी विशिष्ट अकाउंट्सबाबतची माहिती आणि तितक्या बॉन्ड्सबाबतची माहिती गोळा करणं आणि प्रत्यक्ष अशा स्वरूपाचा पूर्ण एक डेटा तयार करणं आणि कुठल्या व्यक्तींनी घेतलेले बॉन्ड्स कुठल्या राजकीय पक्षाला मिळाले, त्यांनी ते रिअलाइज करून घेतले का, एनकॅश करून घेतले का, नाहीतर 15 दिवसांची मुदत होती, 15 दिवसांनी बॉन्ड एक्सपायर ठरणार होता। त्यामुळे कोणी ते अशीही शक्यता असू शकते की एखाद्या राजकीय पक्षाला बॉन्ड मिळाले आणि त्यांनी ते रिअलाइजच करून घेतले नाहीत, ते त्यांच्या कार्यालयात तसेच पडून राहिले आणि वाया गेले। त्यामुळे या सगळ्या माहितीचं एकत्रित कंपायलेशन करायला वेळ लागेल असं स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटलं। आता या सगळ्यामध्ये जो मूळ राजकीय प्रश्न आहे तो असा की सर्व कॉर्पोरेट कंपन्यांनी निधी देत असताना खरोखरच तो इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या मार्फतच दिलेला असेल का? म्हणजे मूळ मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की इलेक्ट्रॉल बॉन्ड्स ही तर हिमनगाचं टोक आहे। जर तुम्ही प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये वापरला जाणारा पैसा आणि होणारा खर्च याविषयीची जर माहिती काढली तर तुमच्या लक्षात येईल की 6060 कोटी म्हणजे काहीच खर्च नाही आहे। 6060 कोटी इतका खर्च हा फार तर आपल्या देशामध्ये 10 ते 20 उमेदवारांच्या निवडणुकांचा खर्च असू शकतो। प्रत्यक्षात करोडोंनी पैसा खर्च केला जातो आणि हे सगळे कोट्यवधी रुपये हे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स सारख्या एखाद्या कायदेशीर प्रक्रियेतून येणार का, हा मूळ मुद्दा आहे। सुप्रीम कोर्टाचं जजमेंट हे काही टेक्निकल मुद्द्यांवर आहे आणि मला असं वाटतं की विरोधी पक्षांनी इथे पुन्हा एकदा कुठल्याही ट्रॅपमध्ये अडकण्याचं कारण नाही। कारण मूळ मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की 100% फंडिंग हे कधीही व्हाईटमध्ये केलं जात नव्हतं। कुठल्याही राजकीय पक्षाला व्हाईट मनीच्या मार्फत 100% फंडिंग झालेलं नाही, ते कधीही शक्य नाही जवळपास। कारण एका निवडणुकीचा खर्च एका उमेदवारासाठी काहीशे करोड इतका सुद्धा असतो। मी अशा अनेक निवडणुका पाहिल्यात की ज्यामध्ये एका घरात जर 5 मतदार असतील तर एक थेट मोटरसायकल देऊन टाकणारे उमेदवारही मी पाहिलेले आहेत। तर तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा की असे लाखो मतदार आणि त्या मतदारांना पैसे वाटण्याची क्षमता असणारे राजकारणी ज्या देशात आहेत त्या देशांमध्ये, त्याच भारतासारख्या देशात एका निवडणुकीचा खर्च किती असू शकतो आणि राजकीय पक्षांचा निवडणुकांचा खर्च, एका सभेचा खर्च, या सगळ्या खर्चाचं गणित बसवण्यासाठी जे फंडिंग आणलं जातं ते फंडिंग खरोखरच इलेक्ट्रॉल बॉन्डसारख्या एका कायदेशीर स्कीममार्फत आणलं जाणार आहे का, हा मूलभूत प्रश्न आहे। उद्या इलेक्ट्रॉल बॉन्ड्सची माहिती जर प्रसिद्ध झाली तर मला असं वाटतं की कुठेतरी ते काँग्रेसलाही नको आहे, ते ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसलाही नको आहे, ते कुठल्याच राजकीय पक्षाला नको आहे। त्याचं कारण असं आहे की कुठल्या कॉर्पोरेट एंटिटीनी कोणत्या राजकीय पक्षाला किती पैसे दिले याविषयीची माहिती जर लोकांपुढे आली तर त्यातून भाजपचं जितकं नुकसान होणार आहे तितकंच ते काँग्रेसचंही होऊ शकतं,
तितकंच ते इतर राजकीय पक्षांचं सुद्धा होऊ शकतं। आणि त्यामुळे अनेक विरोधी पक्षांचे नेते सुद्धा ऑफ द रेकॉर्ड गप्पा मारताना आम्हाला सांगतायत की हा विषय तर सर्वांसाठीच अडचणीचा आहे, कारण प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष चालवण्यासाठी दुर्दैवाने पैसा उभारावा लागतो आणि तो पैसा उभारत असताना त्याची जी माध्यमं आहेत पैसा जमा करण्याची ती काही अशा स्वरूपाची इलेक्ट्रॉल बॉन्ड्ससारख्या योजनांचीच नसतात। त्यामुळे आज अनेक जण सांगतात की इलेक्ट्रॉल बॉन्ड्स हा नरेटिव्ह घेऊन प्रत्यक्ष केंद्र सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात काहीही मुद्दा नाही आहे, कारण दुसऱ्या बाजूला जे इतर राजकीय पक्ष आहेत त्यांनासुद्धा या बॉन्ड्समार्फत पैसा मिळालेला आहेच। आणि मूळ मुद्दा असा आहे की जितका पैसा इलेक्ट्रॉल बॉन्ड्समार्फत मिळाला आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने पैसा हा प्रत्यक्ष राजकारणात वापरला जातो आणि त्या पैशाचा तपशील समोर आणणं जाहीर करणं हे कोणत्याच राजकीय पक्षासाठी सोयीचं नसणार आहे। कदाचित भारतीय मतदार ज्या दिवशी बदलतील आणि 100% भारतीय राजकारण बदलेल त्याच वेळी कदाचित या अशा स्वरूपाच्या अतोनात पैशावर निर्बंध आणला जाऊ शकतो। तो सुप्रीम कोर्टाच्या एखाद्या जजमेंटमधून आणला जाईल किंवा इलेक्ट्रॉल बॉन्ड्ससारखी एखादी स्कीम रद्द ठरवल्यामुळे अशा स्वरूपाच्या अनिर्बंध पैशावर निर्बंध आणले जातील। तर असं आपल्याला वाटत असलं तर आपण एखाद्या रोमॅन्टिक कल्पनेत जगतोय। प्रत्यक्ष वास्तववादी भारतीय मानसिकतेशी अजून आपला सामना झालेला नाही असंच म्हणावं लागेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह। व्हिडिओ आवडला असला तर मित्रपरिचितांना फॉरवर्ड जरूर करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।